भांडणं बघायला कुणाला नाही आवडत, पण एखाद्या मोठ्या मॅटरवर भांडणं झालं की आपण पण सिरियस होऊन बघत असतो. पण उगाचच किरकोळ छोट्या छोट्या गोष्टीवरून एवढं मोठं भांडण काढलं जातं. आमच्या इथे पण काल असंच झालं होतं. तर घरातून ना तक्षूचे पप्पा गायबच झाले होते. आल्यावर विचारलं तर भांडण बघायला गेलो होतो म्हणाले. असे रिकामे कामं ना बायाच करतात असंच सर्वांना वाटतं, पण माणसं पण काही कमी नसतात. 15 मिनिटं उभं राहून ना भांडण बघून पण कशावरून भांडण चालू आहे ना त्यांना काही कळालंच नाही. इथे राहायला आल्यापासून आम्हाला 6 महिने झाले आहे, पण कोणाच्या घरात किती सदस्य आहे हे नेमकं माहिती नव्हतं. आणि आज भांडण झाल्यामुळे ना घरात जेवढे नव्हते तेवढे लोक गॅलरीत भांडणाचा ना आस्वाद घेत उभे राहिले होते. कामाला जायच्या तयारीत असून गाडी थांबवून भांडणं बघत होता, तर कोणी कपडे वाळवत घालताना, कोणी चालताना बघत होता, तर कोणी भाजीवाला भाजी विकत असताना. आणि हे आपल्या देशामध्ये चालतं, बाकीच्या देशांमध्ये असं होत नाही. सर्व आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. व्हिडिओ स्क्रोल कसा करायचा ना हेच तक्षूला आतापासूनच याची ट्रेनिंग देत होते तक्षूचे पप्पा. किती छान छान गोष्टी शिकवतात ना ते. अजून अपेक्षा तरी काय ठेवू शकतो अशा पप्पाकडून. तक्षूचा काढलेला व्हिडिओ कंप्लीट करण्यासाठी ना तिला डोसा खायला आम्ही बाहेर नेलं होतं. नावालाच तिला नेलं होतं, बाकीचं मीच खाल्लं होतं तिचं.